रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। गणेश आगमन मिरवणुकीतील लेसरमुळे कोल्हापूरमध्ये झाला तरुणाच्या डोळ्यात रक्तस्राव, तर पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला इजा। शनिवारी घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाचं घरोघरी जल्लोषात आगमन झालं। मात्र आगमनाच्या वेळी कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मिरवणुकीत झगमगाट आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या लेसर शो पाहायला आलेल्या कोल्हापुरातील उचगावमधील तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्राव झाला, तर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली। उपचारासाठी दोघांनाही कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कोल्हापुरात डॉल्बीच्या दणदणाट आणि आसमंत व्यापून ठेवणाऱ्या लेसर शोच्या झगमगाटात शनिवारी शहरासह परिसरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुका निघाल्या। मात्र आगमन सोहळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली। मिरवणूक पाहायला गेलेल्या 21 वर्षाच्या तरुणाच्या डोळ्याला जखम झाली आहे। आदित्य बोडके असं या तरुणाचं नाव आहे। आदित्य उचगावात डॉल्बीच्या ठेक्यात सुरू असलेल्या आगमन सोहळा पाहण्यासाठी गेला असता ही घटना घडल्याचे तरुणाच्या वडिलांनी सांगितलं आहे। लेसर पाहिल्यानंतर तासाभरात या तरुणाला डोळ्यात जळजळ जाणवू लागली। तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली। या तरुणावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आलं आहे। तर आगमन मिरवणुकीत टेंबलाईवाडी येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले हवालदार युवराज पाटील यांच्याही उजव्या डोळ्याला सूज येऊन दुखापत झाल्याने यांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। धोकादायक लेसरवर कायमची बंदी हवी डॉक्टर चिंतामणी खरे 2 वर्षांपूर्वी केलेल्या एका अभ्यासात गणेशोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यात लेसरमुळे डोळ्यांना इजा झालेल्या 70 रुग्णांची नोंद करण्यात आली होती। या धोक्यापासून बरे होणाऱ्यांची संख्या जरी चांगली असली तरी डोळ्यांच्या रेटिनामध्ये रक्तस्राव झाल्याचे रुग्ण अधिक होते। गतवर्षीही 40 रुग्णांना धोकादायक लेसरचा त्रास झाला। आता यंदा लेसर किरणांमध्ये आधुनिकता आणून त्याची तीव्रता वाढवल्यामुळे मानवी डोळ्याला या आधुनिक लेसर किरणांचा सर्वाधिक धोका आहे। लेसर किरणांची तीव्रता अधिक असल्यामुळे रेटिनाला सर्वाधिक धोका असून अशा मिरवणुका टाळणे किंवा या किरणांकडे बघूच नये ही दक्षता घ्यायला हवी। शासनाने या धोकादायक लेसर किरणांच्या वापरावर तात्काळ बंदी घालावी असं मत कोल्हापुरातील नेत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चिंतामणी खरे यांनी आमच्या दैनिक सुपर भारत व फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलशी बोलताना व्यक्त केले। नमस्कार, मी डॉक्टर गायत्री होशेन, मनोरमा हॉस्पिटल प्रतिभानगर कोल्हापूर इथे प्रॅक्टिस करते। मी एक नेत्ररोग तज्ज्ञ आहे। काल गणपती आगमनाच्या वेळेस संध्याकाळी साधारण 7:30 पावणे 8च्या सुमारास माझ्याकडे एक 22 वर्षाचा तरुण आला, त्याला अचानकपणे दिसायचं कमी झालेलं उजव्या डोळ्याला। त्यांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की तो गणपतीची मिरवणूक बघायला गेला होता आणि अचानकपणे ते लेझरचे बीम त्याच्यात लेझर लाईट जे चालवले जातात गणपतीच्या मिरवणुकीत ते त्याच्या डोळ्या गेल्यापासून त्याला एकदम दिसायचं कमी झालं होतं आणि म्हणून तो लगेच तातडीने दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आला। जेव्हा त्याची तपासणी केली गेली असं आढळून आलं की त्या डोळ्याची नजर उजव्या डोळ्याची अगदी कमी होऊन साधारण 1 फूट ते 2 फूट एवढंच त्याला दिसत होतं। डोळ्याची पूर्ण बाहुली मोठी करून जेव्हा पडदा चेक करण्यात आला त्यावेळेस असं आढळून आलं की त्या डोळ्याला पडद्याच्या जो मॅक्युला म्हणून जो आपण म्हणतो म्हणजे डोळ्याचा जो सूक्ष्म भाग असतो त्याला भाजलं गेलं होतं आणि आतल्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे त्या लेझरच्या तीव्र प्रकाश झोतामुळे त्या रक्तवाहिन्या फुटल्या होत्या आणि त्याच्यामुळे तिथं ब्लिडिंग झालं होतं। आता ह्या ब्लिडिंगमुळे त्याला डोळ्यात एकदम दिसायचं पण कमी झालं होतं आणि प्लस त्याला जे काही दिसत होतं मध्ये एक काळा स्पॉट असा मोठा दिसायला सुरू झालेला होता। हा जो प्रकार आहे लेझर जो दुखापत होतीये हे गेले 3-4 वर्ष कायम सारखं प्रत्येक मिरवणुकीच्या वेळेस आढळून येत आहे रुग्णांमध्ये। तरुण वयातली रुग्ण असू अथवा बाल असू देत किंवा वृद्ध असू शकतात। मिरवणूक बघताना जेव्हा हे लेझर त्यांच्या डोळ्यात जातात तेव्हा ते लेझर अतिशय तीव्र प्रमाणाचे असतात आणि त्याच्यामुळे डोळ्याचा पडदा जो अतिशय नाजूक आणि सूक्ष्म असतो तो भाजला जातो। भाजून त्याच्या रक्तवाहिन्या फुटल्या जातात आणि रक्तस्राव होतो। हा जो रक्तस्राव असतो तो अतिशय भीषण अशा प्रकारचा असतो आणि त्याच्यामुळे डोळ्याची दृष्टी जाऊ सुद्धा शकते। योग्य वेळेस उपचार केला तर आपण थोडीफार प्रमाणात परत आणू शकतो।
पण किती नजर परत येईल याची गॅरंटी देता येत नाही. त्याच्यामुळे हा आजार आता तो वाढत चाललेला आहे. गेल्या मागच्या वेळेस जेवढे पेशंट होते त्याच्यापेक्षा जास्त पेशंट यावेळेस येत आहेत. तर अशा ह्या लेझरचे जे मिरवणुकीत वापर होतोय त्याच्यामुळे जो डोळ्यांमुळे दृष्टी दोष होतोय त्या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे लेझर वापर हा मिरवणुकीत गणपती असू देत नाहीतर दहीहंडी असू देत, वाढदिवसाच्या मिरवणुकी असू देत, तर लेझरवर बंदी घालणं आवश्यक झालेलं आहे. अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.